मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला असला तरी अजून नेमकं किती दिवस पाऊस राहणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सानप सर आहेत. मला सांगा सर, काय परिस्थिती, सॅटेलाइट इमेज काय दाखवते? सॅटेलाइट इमेजवरून आज आपल्याला असं दिसतं आहे की कालच्यापेक्षा कमी क्लाउड्स आहेत आणि ते फक्त मुंबईच्या उत्तरेकडचा भाग आहे, नाशिकचे घाटमाथे असेल किंवा गुजरातचे कोस्टल रिजन आहे तिथे जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्यामुळे आज जो पाऊस होईल तो मागच्या 48 तासांपेक्षा कमी असेल असं एकंदरीत दिसतं. फोरकास्ट काय सांगते? पुढच्या 5 दिवसांचा जर फोरकास्ट आपण बघितला तर पुण्याचे घाटमाथे, पालघर, त्याचबरोबर नाशिकचे घाटमाथ्यांसाठी रेड अलर्ट आहे. आणि ठाणे, नाशिक, नंदुरबार, त्याचबरोबर रायगडला ऑरेंज अलर्ट आहे आणि साताऱ्याचे जे घाटमाथे आहे तिथे ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर कोस्टल रिजनसाठी येलो अलर्ट आहे. अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये किंवा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. नंदुरबारला पण मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, त्यानंतर वर्धा, नागपूर आणि वाशिमला येलो अलर्ट आहे. आणि बुलढाणा, अकोले आणि अमरावती यासाठी सुद्धा आज ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. उद्याचं जर बघाल तर बऱ्यापैकी एरिया कमी होताना आपल्याला दिसतो आणि पुणेचे जे घाटमाथे, त्यानंतर साताऱ्याचे घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट आहे. कोकण किनारपट्टीच्या इतर भागांमध्ये येलो आहे आणि बुलढाणा, अकोला, अमरावती या डिस्ट्रिक्टसाठी येलो अलर्ट हा वादळी पावसासाठी आहे. आणि 9 तारखेपासून आपण बघू शकतो की नॉर्मल बऱ्यापैकी कमी पाऊस होऊ शकतो किंवा हलक्या स्वरूपाचा. विदर्भात थोडा दिसतो. विदर्भामध्ये तो पण वादळी स्वरूपाचा आहे, मुसळधार पावसाची शक्यता तिथं नाही आहे. त्यानंतर पुणे, साताऱ्याचे घाटमाथे आणि रत्नागिरी इकडे येलो अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आणि 10 तारखेला पालख्या पुण्यात आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की वारकऱ्यांनी पुण्यात यावं. पुण्यात काय पाऊस असेल? पुण्यात त्यावेळी पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं असेल. आता ज्या पद्धतीने पाऊस पडतो त्यापेक्षा कमी पाऊस त्यावेळी झालेला आपल्याला दिसून येईल. साधारण नाशिकमध्ये ढगफुटी होईल असा एक अंदाज वर्तवला होता, तो मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी आवाहन केलं होतं. काय परिस्थिती आहे? सर्वप्रथम ढगफुटीचा अंदाज 1 ते 2 दिवस आधी आपल्याला देता येत नाही, कारण ढगफुटी म्हणजे एका तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणे म्हणजे ढगफुटीवर. आणि ढगफुटीचा अंदाज आपल्याला आज जसं मी सांगितलं 2 ते 3 दिवस आधी देता येत नाही, ते फक्त मॉनिटर करता येतं. तर तिकडे मुसळधार पावसाची शक्यता नाशिकच्या घाटमाथ्यांवर आहे, परंतु ढगफुटी होईल का नाही हे डेटा आल्यानंतरच आपण सांगू शकतो. पण आत्ता मुसळधार पावसाची शक्यता नाशिकच्या घाटमाथ्यांवर आहे. म्हणजे नाशिकला ढगफुटीचा जो अंदाज वर्तवला गेला, मग नेमकं मुख्यमंत्र्यांनी कोणी चुकीची माहिती दिली तर IMD काय सांगते? IMDचं फोरकास्ट काय सांगते? IMD कडनं मुसळधार पावसाची किंवा रेड अलर्ट हा नाशिकच्या घाटमाथ्यांसाठी नक्कीच आहे. परंतु ढगफुटी जसं तुम्ही म्हणालात तर ढगफुटीचं प्रेडिक्शन देणं ही डिफिकल्ट गोष्ट आहे आणि ती आपण सांगितलेली नाही. आपण रेड अलर्ट नक्कीच दिलेला आहे, पण ढगफुटी होईल असं स्टेटमेंट IMD कडनं नाही दिलेलं आहे. आतापर्यंत काय स्थिती? मी खरं तसं झालं नाशिकच्या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडतोय आणि मागच्या काही तासांमध्ये म्हणजे मागच्या 2 दिवसांपासून आपण सगळ्याच घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होताना आपल्याला दिसते. ज्यामध्ये पुण्याच्या घाटमाथ्यांवर लोणावळ्याला आपण बघितलं 640 मिलीमीटर पावसाची नोंद परवा झाली होती. काल तिथे 620 मिलीमीटर इतका पाऊस झाला. त्याचबरोबर पुण्याचे जे इतर कॅचमेंट एरियाज आहेत तिथे पण 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते. आणि इतर ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेलाच आहे. पण ढगफुटीविषयी विचाराल तर ढगफुटीचा अंदाज किंवा ढगफुटीविषयी माहिती आपण IMD कडनं तरी दिली गेलेली नाही. पुणे विषयक किंवा महाराष्ट्र IMD कडनं कुठेच नाही. ढगफुटीविषयक नाही आहे, पण आपण मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट हा दिला होता. आता 2 दिवसाचं फोरकास्ट काय पुढचं? जसं आपण सांगितलं आत्ताच बघितलं 2 दिवसाचा फोरकास्ट, ज्यामध्ये उद्या आत्ता जी इंटेन्सिटीमध्ये पाऊस होतोय तो उद्या अजून कमी होताना दिसेल आणि परवा त्यामध्ये अजून घट झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे आत्ता जो पावसाचा जो स्पेल होता सगळ्यात मोठा हा जुलै फर्स्ट वीकमधला, तो साधारण उद्या बऱ्यापैकी नॉर्मलला येईल आणि परवा दिवशीपासून कदाचित पावसाने विराम घेतलेला असेल असंच सध्याचं पुणे IMD फोरकास्ट सांगते. आणि जे नाशिकमध्ये ढगफुटी होईल असं एक अंदाज वर्तवला गेला होता, मुख्यमंत्र्यांनी तशी माहिती दिली गेली होती, तसं IMD कडनं ते दिलेलं नाही, फक्त रेड अलर्ट आहे अशीच माहिती आता असं खुलासा पुणे वेधशाळेने दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, सच्चानंद फुंदेजी, मीडिया पुणे.